बाकी गाड्या येतो ना आम्ही इथून वर येऊन गायब झाले कोणी इकडे. या रस्त्यानं आपण आलो या जंगलातून. इतकं मस्त जंगल आहे ना, खतरनाक. तर हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली नाचं इथं चेकपोस्ट आहे मोठं. अरे वा वा. या ठिकाणी हा बुरुज दिसतोय. या बाजूला बांधकाम आपल्याला पूर्ण दिसतंय. गव्यांच्या पायाचे मोठमोठे ठसे पाहायला मिळत आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यामध्ये. तर आज आपण निघालेलो आहोत किल्ले भैरवगडला. आपल्या पाठीमागे दिसते आपल्याला ही कोयनामाई आहे. पाटण कोयनानगर रोडला संगमनगर धक्का पुलावर आपण आहे. आणि आता आपण या बाजूला सरळ जाणार आहे भैरवगडला. तर महाराष्ट्रामध्ये 5-6 भैरवगड नावाचे किल्ले आहेत. तर हा किल्ला जो आहे हे पाथरपुंज भैरवगड असं याचं ओळख आहे या किल्ल्याची. तर हा गिरिदुर्ग आणि वनदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतोय. तर आता जाऊया आपण किल्ले भैरवगडला. बाकी गाड्या येतो ना आम्ही इथून वर येऊन गायब झाले कोणी इकडे. रस्त्यानं आपण आलो या जंगलातून. इतकं मस्त जंगल आहे ना, खतरनाक. आणि जंगल बघा. तर आपण सध्या भैरवगडाच्या थोडंसं अलीकडे आहे आपण, जिथं वन खात्याचं एक चेकपोस्ट आहे. त्या ठिकाणी आले तुम्हाला चेकपोस्ट दाखवतो. हे आहे कोळणे गेट, वन परिक्षेत्र वन्यजीव हेळवा. तर हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली राष्ट्रीय उद्यानाचं इथं चेकपोस्ट आहे मोठं. तर आपण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन आलो तर आपल्या गाड्या इथंच लावायला सांगतात ते. आणि इथून पुढं मग आपण पुढच्या एका गावातली गाडी एखादी 4 व्हीलर घेऊन आपण त्या गाडीनं 4 व्हीलरमधूनच आत जाऊ शकतो. 2 व्हीलरनं आत जायला परमिशन नाही. तर इथं काही सूचना दिलेल्या आहेत, याचं पालन करायचं आहे. आणि आत एंट्रीसाठी आपल्याला इथं त्यांचं जे दरपत्रक आहे ते सुद्धा दिलेलं आहे या बोर्डवर. आणि इथं असं ऑफिस आहे त्यांचं. इथं आल्यानंतर सर्वांचे आपल्याला गाडी नंबर, सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नोंद करायला लागते, नाव वगैरे. आणि मगच इथून पुढं आता आपल्याला एंट्री मिळते. अरे वा.
आपण भैरवगडाच्या बेस पॉईंटला पोचलेलो आहे. हे समोर आपल्याला दिसतं हे श्री भैरवनाथांचं मंदिर आणि आपण आता या बाजूने या जंगलातून इथं आलेलो आहे. इथं 4 चाकी गाडी लावायला जागा आहे. समोर आपल्याला भैरवनाथांचं मंदिर दिसतंय आणि मंदिराच्या शेजारूनच खाली जायला रस्ता आहे. आणि हा जो समोर दिसतोय हाच आहे भैरवगड. आणि मंदिराच्या समोरच या कोपऱ्यातून खाली जाण्यासाठी इथं पायरी मार्ग आहे. आणि हा समोर दिसतोय आपल्याला आहे भैरवगड. महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 भैरवगड नावाचे किल्ले आहेत. त्यापैकी हा एक. तर हा किल्ला ओळखायचा कसा तर पाथरकुंज इथं बेस विलेज आहे किल्ल्याचं. पाथरकुंजचा भैरवगड. तर आपण इकडनं आता भैरवनाथ मंदिराकडनं खाली उतरलोय. ही जी वाट आली आहे ही खाली चिपळूणकडे जातं. चिपळूणकडून जर वर येणार असेल तर या वाटेनं वर येतो आपण. आणि आपल्या डाव्या बाजूला ही एक पायवाट गेलेली आहे. ही पायवाट गेली ती समोर बुरुज आहे किल्ल्याचा. त्या बुरुजाकडे ही पायवाट जाते. तर आपण जाऊया त्या बुरुजाकडे. चेकपोस्ट जवळ 2 व्हीलर लावून तिथून आपल्याला शेजारच्या गावातील एखादी 4 व्हीलर भाड्यानं करून घेऊन वरपर्यंत यावं लागतं. त्यामुळे शक्यतो 4 व्हीलर आपली जर असेल ती प्रॉपर ऑफ रोडला चालणारी पाहिजे, कारण रस्ता खूप खराब आहे. तर 4 व्हीलर असेल तर तुम्ही जागेपर्यंत येऊ शकता. समोर आपल्याला श्री भैरवनाथांचं मंदिर दिसतंय. आपण तिकडनं खाली उतरून या बाजूला आलेलो आहोत. आणि आपल्याला किल्ल्याचा पहिला अवशेष आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी हा बुरुज दिसतोय. हा बुरुज पूर्ण आणि किल्ला खरं तर वर आहे. हा भैरवगड किल्ल्याच्या खालच्या बाजूला थोडासा बाहेर निघालेल्या डोंगराच्या भागावर हा बुरुज बांधलेला आहे. खाली सुद्धा एक थोडा पुढे गेलेला सुळका दिसतोय आपल्याला. समोरची दरी बघा किती खोल आहे. तर आता या बुरुजावर जाऊया आणि बुरुजावरून पलीकडचा खालच्या बाजूचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बुरुजावर आपल्याला खाली सुद्धा एक दगडाचे अवशेष पूर्ण दिसत आहेत. या ठिकाणी भगवा फडकताना दिसतोय आपल्याला. खालचा व्ह्यू दाखवतो. समोर आपल्याला भैरवनाथ मंदिर दिसते. आपण तिकडनं खाली उतरलोय. आल्यानंतर हा पहिला बुरुज आपल्याला आणखी तुम्हाला अवशेष दाखवतो. हे बघा त्याच्या खाली हे पूर्ण दगडी बांधकाम दिसते आपल्याला. तसंच आत्ता जिथं आपण उभं आहे तर हे सुद्धा पूर्ण बांधून घेतलेलं दिसते. हा बुरुज आहे. हा सुद्धा बांधलेला आहे बुरुज. आता बुरुज पाहून झालेला आहे. तर आपण गडावर आणखी काय अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत का त्यासाठी वर आता गडाकडे जाऊया. या बुरुजाजवळच आपल्याला आणखी काही अवशेष पाहायला मिळत आहेत. अवशेष दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी हा दगड बघा. हा काटकोनात कट केलेला आहे. इथं पायऱ्या सुद्धा दिसत आहेत आपल्याला. या ठिकाणी बघा हे बांधकाम दिसतंय. कदाचित इथं जुन्या काळी एखादा दरवाजा असू शकतो, महादरवाजा. ठिकाणी खाली सुद्धा आपल्याला बांधकामाचे काही अवशेष दिसतात या ठिकाणी. तर आता जाऊया वर गडाकडे. ॲक्च्युली आम्ही गाईड सुद्धा आणलेलं नाही आहे. आता स्वतःच आम्हाला थोडं एक्सप्लोर करून बघावं लागेल. फार कमी लोक या किल्ल्याला भेट देतात. तर आपण पुढं गडाकडे जातोय. तर जाण्याच्या रस्त्यावर या ठिकाणी आपल्याला बुरुजाचे अवशेष दिसतोय. तर येताना आपण हा बुरुज पुन्हा पाहूया. आमच्या समोर एक ग्रुप पुढे गेलेला आहे. तो आवाज करत चाललाय मोठ्यानं. आम्हाला वन खातेवाले पण म्हटले थोडासा आवाज करा, म्हणजे जर अस्वल जवळपास असेल एखादं तर ते दूर निघून जाईल. येताना बघा ही अशी झाडं आहेत रस्त्यात. तर ती माझ्या पायाला लागले आतमध्ये. त्यामुळे पॅन्टच्या आतमध्ये सुद्धा खाज सुटली भरपूर. त्यामुळे शक्यतो आपल्याला माहीत नसतात झाडं कुठली काय आहेत ते. थोडी काळजी घेऊन यायचे. तर बुरुजापासून 5 ते 10 मिनटं आपण चालत आल्यानंतर आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा इथं पाहायला मिळतोय. या बाजूला बांधकाम आपल्याला पूर्ण दिसतंय. शायद दरवाजाचे अवशेष. या ठिकाणी आपल्याला दरवाजा बसवण्याची खाच पाहायला मिळते.
या ठिकाणी सुद्धा बघा, या ठिकाणी पायऱ्यांचे अवशेष आहेत थोडेसे. थोडं पुढं आलोय, इथं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दगड दिसत आहेत लावलेले बघा. हे सुद्धा इथं छोट्यासा बुरुज किंवा दरवाजाचे अवशेष असू शकतात. या ठिकाणी सुद्धा हे पायरीवाजा दगड आपल्याला पाहायला मिळतात. तर असं किल्ल्याच्या बाजूने आपण गडफेरी करतोय. या किल्ल्यावर गवी अस्वलं भरपूर आहेत, त्यामुळे एकटे दुकटे शक्यतो या गडावर कोणी येऊ नका. तेव्हा इकडं आपल्याला सगळं पाहायला मिळते. गव्यांच्या पायाचे मोठमोठे ठसे आहेत. आत्ता आपण किल्ल्याच्या कोकणची बाजू म्हणजे पश्चिम बाजूला आलेलो आहोत. आणि या बाजूला बघा ताशी कडा फार मोठा आहे. खाली जे आहे तर आपल्याला एक डॅम बघायला मिळतोय. तो डॅम आहे गड नदीवरचा डॅम आहे तो. हा ताशी कडा. तर या बाजूला काय आहे ते आपण जाऊन पाहूया. या ठिकाणी बघा गव्यांची विष्ठा सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी सुद्धा वास सुद्धा भरपूर, कारण इथं गव्यांचं थांबण्याचं किंवा राहण्याचं ठिकाण असणार 100%. या ठिकाणी बघा गव्यांच्या पायाचे मोठमोठे ठसे पाहायला मिळत आहेत. हा जो आहे आहे उत्तरेकडचा किल्ल्याचा बुरुज आहे. आपण या बाजूनं गडावर आलेलो आहे गडफेरी करत. इथं समोर हा उत्तरेकडचा बुरुज आहे एक. या बुरुजावर आपण गेलो होतो मगाशी. आणि या ठिकाणी पाण्याचं टाकं एक आहे, ते टाकं आता आपण पाहणार आहोत. तर हे आहे किल्ल्यावरचं पाण्याचं टाक. अतिशय सुंदर पाण्याचं टाक आहे. पाणी स्वच्छ आहे, म्हणजे आपण पिण्यासाठी वापरू शकतो. तर हे पाण्याचं टाक आहे. मग आतमध्ये दाखवतो. आतमध्ये खूप खोल आहे आतमध्ये पाण्याचं टाक. फक्त याचा वापर जास्त नाही, त्यामुळे त्याच्यावर एक पोपटी रंगाचा तवून आलेला आहे. या ठिकाणी सुद्धा पायऱ्या पाहायला मिळतात बघा. हे पाण्याचं टाकं इकडे आहे आणि इथून सुद्धा खाली आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात खाली जाण्यासाठी. पाण्याच्या टाकीच्या उजव्याच बाजूला इथं आपल्याला आणखी थोडेसे अवशेष पाहायला मिळतात. अवशेष याचा अर्थ फार काही नाही, पण इथं या खडकामध्ये छोटे छोटे पायऱ्या कोरलेले दिसतात आपल्याला. याचा अर्थ इथं जुनी वाट वर जाणारे असणारे बाले किल्ल्याकडे, पण सध्या अजिबात ती वापरत नाही आहे. तर आपण आता पुन्हा आलेल्या मार्गानं परत जाणार. आम्ही बघा भैरवगडावर आहे आणि समोर एक ग्रुप आहे बघा. इथं चिपळूणवरून आलेले आहेत. ते पूर्ण हिंदी पिक्चरमधली गाणी लावलेत कसली. सगळेजण ड्रिंक केलेले आहेत आणि नाच चालला आहे त्यांचा. तर वन विभाग वर येताना निर्बंध बरंच लावतोय, पण जर वन विभागाच्या ताब्यात असेल हा किल्ला तर अशा गोष्टींकडे सुद्धा वन विभागानं थोडंच लक्ष दिलं पाहिजे. आपण पाण्याच्या टाक्याकडनं या बाजूनं आलो. या ठिकाणी गाडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथून गडफेरी करत परत सुरुवातीच्या ठिकाणी आपण निघालोय. तर या ठिकाणी एक बुरुज आहे आपल्याला दिसतोय. तर हा सुद्धा एक बुरुज आहे. मोठे मोठे दगडे. तर सध्या आपण या बुरुजावर आहोत.
जाताना आपण इथून गेलो होतो, इथून असं तिकडे गेलो होतो, खाली उतरलो होतो. त्यावेळी वरून तुम्हाला आम्ही बुरुज दाखवला होता. तर या बुरुजावर सुद्धा अवशेष आहेत बघा, मोठे मोठे दगड आहेत तिथं दिसत आहेत आपल्याला. या ठिकाणी सुद्धा पूर्ण हा राऊंड शेप आपल्याला दिसतोय बुरुजाचा. समोर तुम्हाला एक पिनॅकल दाखवतो, सुळका. हे धरण दिसतंय. या ठिकाणी एक पिनॅकल आहे, वारनेर लिंगे किंवा वजीर सुळका तुम्ही ऐकलं असेल. त्याचप्रमाणे इथे एक हा सुळका आपल्याला दिसतोय. या बुरुजावरचा झेंडा जीर्ण झालेला होता, त्यामुळे आता आम्ही इथं नवीन झेंडा लावतोय ते बुरुजावर. पूर्ण खाली जाणार का? माप घेतलाय का? माप घेतलाय का? पूर्ण खाली जाणार का? हे होत नाही, जाणार नाही ना उडून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हर हर महादेव हर हर महादेव. जोहार. तर आपली गडफेरी आता पूर्ण झालेली आहे आणि आता आपण निघालोय तरी भैरवनाथ मंदिराच्या दिशेने. पण आपण जी गाडी भाड्याने घेऊन आली ती म्हटलेली मी काही जास्त वेळ थांबणार नाही, त्यामुळे आपल्याला वेळेत गेलं पाहिजे. हा आहे भैरवगड, हे श्री भैरवनाथांचं मंदिर. मंदिराच्या समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटा पुतळा आहे, त्याचं आधी दर्शन घेऊया. तर आता आपण श्री भैरवनाथांचं दर्शन घेऊया. तर हे आहे श्री भैरवनाथांचं मंदिर. इकडे तोंड आहे बघा, इकडे इकडे माझे नको वर नेऊ नका रे, वर स्टिक वर नेऊ नका. झूम करा, झूम करा. फोटो घे ना मला. तर आता भैरवगड पाहून झालेला आहे. तर आता आपण जाऊया परतीच्या मार्गाला लागूया आता. तर समोर आपली गाडी आहे कमांडर. तर एक सांगायचं राहिलं तुम्हाला, जर तुम्ही भैरवगडाकडे येत असाल एक तर स्वतःची 4 चाकी घेऊन या. जर नाही आणली तर तुम्हाला चालत किंवा 2 व्हीलरनं वर सोडत नाहीत वन खातेवाले, ते चेकपोस्टवरच अडवतात. मग शेजारच्या गावातून गाडी भाड्यानं घ्यावी लागते. मग अशावेळी ते थोडंसं जास्त चार्ज करतात आपल्याला, त्यामुळे शक्यतो आपली 4 व्हीलर घेऊन यायची. तर आपण आपल्या इथं शेजारच्या गावात सुदैवाने गाडी मिळाली आणि या गाडीतून आपण आलो. तर आपण भैरवगड पाहून झालेला आहे पाठीमागचा. तर आपला हा व्हिडिओ आपण इथंच संपवतोय. कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.